आणि खायला घेऊन आले ते. काय खाते आहे? हा रेवडी. ताज्या 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 रेवड्या आणल्या रे. आपला मसाला आहे. कालवण नाही, कालवण केलं नाही. रात होतो मटकीचा. तू नाही जेवला, नाही जेवली, कालवण मसाला आणलाय. हे लिंबू दा लिंबू पिळू ह्याच्यावर. गुलाबी कुल्फी कशी आहे? मस्त आहे. गुलाबी गुलाबी. आईला म्हटलं काहीतरी थंड चारा उन्हाचं. पण असं चुकून जर कोणी करत असेल ना, त्यांच्यासाठी हा सल्ला आहे मित्रांनो. आपण केलेलं कर्म याच ठिकाणी फेडावं लागतं. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपली मेंढरं मी आज एकटाच घेऊन आलो आहे. माहिती का मेंढरं कुठं आणल्या ते? डायरेक्ट कांद्याच्या पातीत. आई बी कोण नाही आलं, दादा बी नाही आलं अजून. आणि मी एकटाच. आता असं सकाळ सकाळ ऊन भरपूर लागते. ऊन भरपूर लागत असल्यामुळे मेंढरांना सोरायला लागतं, असं चाराय बिरायला लागतं. तर आज दिवसभराचा एकदम मस्त ब्लॉग बनवू आपण. चला मित्रांनो, आपल्या आईला आज एक प्रॉब्लेम झालेला आहे. काय झालं आहे? दाढ दुखती म्हणून. आईची भरपूर धाड दुखते मित्रांनो. आईला खाता बी येईना. काय म्हणा, मी गोळी आणली का नाही तुला? आणली ना. मग राहिली का त्याने? वाय थोडं फरक पडला. थनक थोडा थांबलाय का? हा. तर आईची आज भरपूर धाड दुखते या. आणि आईने आईवर काय डोक्यावर भाकर. आई मेंढरा का असल्यावर आई या असं भाकर बिकर आणतेच आपल्याला. तर आईचं भरपूर ही दुखते धाड. माझ्या लग्नाचं वरडोच्या वावरात आला. आपलं रडत्या तिकडं खालती होत. खरं का काय? हा. वावर भाव केवढे म्हणजे लग्न झाल्या होय? हा, लग्न झाल्यावर रातचं आलं मग वराड. 12-1 वाजता. आणि कुठं लग्न कुठं झालं तुमचं? आळंदीला. आळंदीला लग्न झालं होय? वावरातच झालं, पण दादा समत्यांचा वाडा आळंदीला होता. मग तिकडं पहिलं म्हणजे असं नवरीच्या घरी लग्न असायचे ना? हा. आणि आता? आता बी नवरीच्याच घरी असतात. आता करते ते आता पण कार्यालाच असतात जास्त करून. काल्या रात करतोय कोण. हा. नाही तर प्रत्येक लगीन आली बी नवरीच्याच घरी असते. नवरीचाच बाप करतोय सगळी. खुश खबर बघा. हो का वरडते माहिती का? यायला झालेली आहे मित्रांनो. सगळ्यात आताच्या आपल्या सीजन मधली शेवटची शेरडी ही यायला राहिलेली नाही का? बाकी 3 याल्या 4 होत्या, त्यातल्या 3 याल्या ही एक राहिलेली. आता ती वरडायला लागली म्हणजे थोड्याच वेळा तिला बाळ होणार. आता त्याला शॅलबिल गुंडाळले. आणि आपली मेंढरं आता नेतो पाण्यावर. ऊन भरपूर लागते. पात खाली मागाशी चांगली रेटून यारवळीच नेतो पाण्यावर बसावतो. आणि मग डबा आणलेला खावा आईने मस्तपैकी. आईने सोडून दिली सगळे बघा. आई लांब माग मेंढर तर पळत गेली, पार पाण्यावर बी पुचली असतील. आणि मी तर लई माग आहे. शेरडांना एवढं चालवत नाही. मेंढर तर पार तुटून पडली. लई ताणले ते आज. कस काय एवढी ताणली काय जण. नुसती रेटारेटी चालली आहे पाण्या वाचून. उन्हाची वाईज कुल्फी आणली म्हणलं आईला काहीतरी थंडगार चारा. तर ही असली कुल्फी आणली यावेळेस. गुलाबी कुल्फी कशी आहे? मस्त आहे. गुलाबी गुलाबी. आईला म्हटलं काहीतरी थंड चारा उन्हाचं. खाते ना आपली आई बघा कशी. गार आहे ना लई. दाट दुखते ना मग कुल्फीने दुकानावर.
मस्त कुल्फी आहे गुलाबी. आणि याच्यावर कलर टाकलाय का काय कलर टाकला असेल हा. त्यासारखंच लागते ओली ओली. आपलं दुपारचं जेवण आणि कैरी बी आणली आज. एक काल कैरी नव्हती, आज आपल्याला जर गावलं झाड होती कैरी. कैऱ्या चिरायचं चाललंय हो काही. हे टिचून बिचून लय बनवतात आई, पण आपल्याकडे तसं काय नाही आता. मस्त हळद मीठ टाकून काय बनवतात काय बनवतात हळद मीठ टाकून. आंबाट याचायचा हळद मीठ टाकून लसूण घालून. तर हे कलबी असल्यामुळं आम्ही असाच खाणार आहे आता. आता कशाच इथं काय पाठाण कशाचा वरता. पहिलं आंब बी लई असं असायचं. यंदा काय यंदा काय आंब्याची झाडं नाही, कवचित एक अर्ध. आणि ज्यांनी औषध पाणी केलं ना त्यांचं तर राहिले असं हे आंब. लिंबू चिरवायच, लिंबू बी आणि कांदा बी हो का कांदा काय म्हणून खातो सगळंच खायचं. आज आपला मसाला आहे कालवण नाही. कालवण केलं नाही रातचं होतं मटकीचा. तू नाही जेवला मी नाही जेवली मग कालवण मसाला आणलाय. हे लिंबू दा लिंबू पिळू ह्याच्यावर. लसणाची चटणी आहे ना व्हायची. काय होय लसणाची चटणी आहे बघ खाली. मग हे उचल बाजूला. कोणाकडे गेली लसणाची चटणी आहे का नाही. हे काय आहे काय काय बाकरा आणले पण कवा खायचे. बायच्या पाठराची डिलिव्हरी चालले आणि दादांनी खायला बघा काय आणले. काय आहे बेळण ते करडं काढायचं चाललंय. गादे बोकडाव झालंय तो का ते. आता हे कसलं होतंय काय माहिती. हो का आता हे ह्याचं मुंडकं माघारी फिरलेलं आहे. हे असं मित्रांनो काढावंच लागतं, नाही तर ते निघलंच नसतं. त्याचं मुंडकं माग गेले. आपली बाईची पाठ येलेली आहे आणि बघा कशी गादी गादी करडं झाले ते. आपल्याकडे गादा बोकड होता मित्रांनो, त्याला विकला आपण आणि त्याच्याच वरती ही करडं झाले ते. बघा 2 झाले ते. बघा 1 आणि 2. कावळा आला लगेच. बघा कावळं लय बेकार टोचा मारतात बारक्या पिल्लांना. ते कसं मारते तो का, त्याला माराय बघते तो का. आत्ताच आले ते आणि खायला घेऊन आले ते. काय खाते आहे. हा रेवडी ताज्या ताज्या हो ताज्या ताज्या रेवड्या आणल्या रे. हो आई खाते या, मी बी खाणार आहे आता. रेवडे एकदम गोड गोड आहेत मित्रांनो. थोड्या वेळापूर्वीच आम्ही मसाला आणि भाकर खाल्लं. ते तोंड झालेलं गोड. दादा म्हणला तर येताना बिळ आणतो. आपली करडं बिरडं पाठीशी घातल्या ते आणि दादा घरी चालल्या ते. का गाडी आणली त्याकरता दादा नाही तर मग आईच केली असते मित्रांनो. पण गाडी आणली ना, गाडी कोण नेणार. आईने आपली शेळी आणली आणि आता आम्ही मेंढरं घेऊन जाणार आहे चारायला. तुम्ही म्हणता ह्या नांगरटात आपली मेंढरं काय खात्यात आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये होता पाला आणि त्या पाल्याच्या ज्या मुळ्या आहेत ना मुळ्या, त्या मुळ्या खायसाठी आम्ही मेंढरं आणलेले. बघा सगळी खाते ते. आणि इकडं मुळ्या मेंढरं खाते ते. आणि शेरडं बघा इकडं शेरडं आहे आपलं लावलेलं. याल फुटलेला फुटवा खाते ते. तर सगळे आले ते. कालच्याला आपण चारलेलं ना त्यावेळेस शेकडचं डेक खाल्लेलं ह्या साईडचं. बोगा बागा राहिलाय आणि तिकडलं खालचं तसंच राहिलेलं. पण आता बी चांगलं भागलं आपल्या मेंढरांचं. बघा कांद्याची भात खाते ते सगळी. आपल्या आईला काम लागले बघा डेक पांगवायचं. हे असं डिग टाकलं होतं ना ते पांगावते. आईला म्हटलं आहे पांगून टाकलं की सगळ्यांना खाता येतं. मित्रांनो आपली मेंढरं या ठिकाणी आले ते आणि या ठिकाणी बाबळीला बघा काय केलंय. हे बघा काय खतरनाक विषय. हे झाडांना असं खिळबिळ ठोकून काय असेल ते ज्याने केलंय त्यालाच माहित असेल बाबा. पण हे असं का करतात लोक मला काही कळत नाही. माणसाने माणसासारखं वागावं राव. मित्रांनो ही तुम्हाला अंजिराची झाड दिसतात का काही. आणि ही झाडं बघा, ही झाडं कशी आहेत बघा. 1 त्याबरोबर बघा हे 1 2 आणि 3 आणि बाकीचं बघा कसं हिरवंगार आहे. तर मित्रांनो हे जे आहेत ना हे आमच्या ओळखीचे शेतकरी आहेत. तर त्यांनी मला सांगितलं नाही का व्हिडिओमध्ये दाखवू
जर कोण असेल ते व्हिडिओ बघितला तर बाबा थांबल हे. तर असं मित्रांनो भरपूर त्यांच्या झाडांवरती असं नाही का औषध मारते कोणतरी. तर नाही का जे कोणी काय करत असेल त्यांना मला एक सांगणं आहे नाही का, जर असं तुम्ही तर काय करू शकत नाही, आपली फॅमिली एकदम भारी आहे, आपल्या जी यूट्यूबची फॅमिली आहे ती एकदम भारी आहे. पण असं चुकून जर कोणी करत असेल ना त्यांच्यासाठी हा सल्ला आहे मित्रांनो, आपण केलेलं कर्म याच ठिकाणी फेडावं लागतं आणि ते देव बघून घेतल्याशिवाय सुट्टी देत नाही. त्याकरता दुसऱ्याचं वाईट करण्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं बघा, आपलं आपोआप चांगलं होतं. मेंढरं सगळे आले ते कोबूच्या रानात. हो इथं बी कोबू आहे मित्रांनो, ह्याच्या पलीकडे फुलवर आहे आणि त्या झाडांमध्ये सुद्धा कोबूची. तर बघा हे आपली मेंढरांना मस्त खायला गावले. कांद्याची पात खायनात मग आणली कोबू, म्हणलं आता कोबू तरी खात्यात. आणि दादा गेल्यात घरी वाघर बिगर द्यायला, आईन मेंढरा काही. मेंढरांनी कोबूचा पाला बिला खाल्ला आणि आता मेंढरं घेऊन चाललोय वाड्याला. आता वाड्यात न्यायची, वाड्यात बी आपली पात आहे ना, मग आता संध्याकाळचा येडा वाड्यातला चारायचा. तर इकडल्या खासरा बिसराने आम्ही दिवाळीला मेंढरं चालले, सगळं वाळून गेले. तिथं तर मेंढरं उभी बी राहत नाही, आता डायरेक्ट वाड्यात चारायचे त्यांना. सगळी मेंढरं आल्या ते कांद्याच्या पातीत. सकाळी जे आपण पात चारली ना तिथेच आता मेंढरं चारतोय. बघा सगळी मेंढरं इथं आल्या त्या. दिवस मावळून गेलाय फार मित्रांनो, बराच वेळ झालाय आणि मेंढरंच यायला आमचा उशीर झालाय आज. त्याकरता मेंढरं लेट आल्यामुळं अंधार बी पडायला लागलाय, आपल्याला भरपूर काम आहे. आईची चांगली धाड दुखते या. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल सकाळी आपल्या आईची धाड दुखत होती आणि संध्याकाळच्या टायमाला तर भरपूर धाड दुखायला लागली आईची नाही का, लय दाढ दुखायला लागली. त्याकरता आईला मी दवाखान्यात घेऊन गेलतो. रेसिपीचा याचा काही व्हिडिओ त्यामुळं शूट झाला नाही आपला. तर आजचा आपला जेवढा बी काय ब्लॉग झाला असेल तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब बी नक्की करा.